स्वागतम. श्रीदेव गणपती गजानन, श्री दत्त माऊली, श्री स्वामी समर्थ, रंग देवता आणि उपस्थित तमाम नाट रसिकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावताराच्या इतिहासात पहिल्या प्रथमच सर्वच कलाकार मालक असलेलं पहिलं दशावतार नाट्य मंडळ दत्त माऊली पारंपरिक लोककला दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग सानंद सादर करीत आहोत एक आध्यात्मिक पौराणिक प्रेक्षणयुक्त दशावतारी नाट्य प्रयोग जीवेश्वर महिमा. जीवेश्वर महिमा, जीवेश्वर महिमा. भूमिका आणि कलावंत गणपती प्रथम सामंत, रिद्धिसिद्धी बबन घोगळे, शंकर मोरेश्वर सावंत, नारद चारुहास मांजरेकर, आदिमानव रुपेश नेवगी सर, ब्रह्मदेव सुयश ठाकूर, महाबल राक्षस स्वप्नील नाईक, धोबी आणि रिठासूर अशा दुहेरी भूमिकेत शिवा मेस्त्री, दशांकिनी, रामचंद्र रावले, सुकर्ण्या, बाबा मयेकर आणि जीवेश्वर या विशेष भूमिकेत दत्तप्रसाद शेणई. संगीत हार्मोनियम अनिकेत कुलेकर, आवाज समीर आपटे, ताल रक्षक बाबू कोरगावकर. उपस्थित तमाम नाट रसिकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सारी समाजाचे महत्व सांगणारा, पुराण काळात कांबळ्याची निर्मिती कधी झाली याचं महत्व पटवून देणारा, तसेच रिंग्याच्या झाडाची निर्मिती कशी झाली, पुराण काळात मानवाला वस्त्र पहिलं कधी मिळालं अशा विशेष पौराणिक दाखले आणि नाविन्यपूर्ण ट्रिक्सिन घेऊन दत्त माऊली पारंपरिक लोककला दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग सानंद सादर करीत आहोत महान पौराणिक ट्रिक्सिनयुक्त दशावतारी नाट्य कलाकृती जीवेश्वर महिमा. जीवेश्वर महिमा.